महायुतीचं सरकार हे चर्चेपासून पळ काढते असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी हा आरोप केलाय। अजूनही विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली नाही, का केली नाही असा सवालही उपस्थित केलाय। उपमुख्यमंत्री पद ही पद कुठेही नियमामध्ये नाही, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल, विधिमंडळ नियम असेल, प्रथा परंपरा असतील, याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे। आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे। सत्ताधारी पक्षानं हे अधिवेशन आपण एक आठवडाच चालवावं किंवा एक आठवडा चाललं तरी खूप झालं अशा पद्धतीचा सत्ताधारी पक्षाचा मूड होता आणि सत्ताधारी पक्ष त्या विषयावर आग्रही होता। अधिवेशन हे 2 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता। 3 नाही तर किमान ठरल्याप्रमाणे 2 आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता। परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे 14 तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं।